बायको एकदम खुश, तिच्या आली ती मावशीकडे. आमचा हा औरंगाबादचा सगळ्यात पहिली जर्नी आहे आमची. पण आम्ही आतमध्ये जाणार होतो. आता मला कळालं पण नाही की तिथे बसलेली आहे. मी म्हटलं तुझी गाडी होती का? मला वाटतं राकेशकडेच कोणाची गाडी आली. मला गाडीचा आवाज आला. अजीव अरे आम्ही कुठेतरी निघालेलो आहे आणि चेहऱ्यावरच्या हास्यावरून माहितीच पडलं असेल. माहिती पडू शकते. हा कितना खुश क्यों हो. येस, सो फायनली आम्ही घरातून निघालेलो आहे. सकाळचे वाजलेले बघा 5 वाजून गेलेले. आम्ही 5 वाजता निघालोय घरातून. म्हणजे किती लवकर उठलो असेल. आणि ऑफिस संपवून तर झोपलो तर नाहीच आहे तशी पहिली गोष्ट. पण आम्ही आमचा प्रवास पुण्यातून सुरू केलेला आहे आणि 2 तास पण नाही झोपलो. 2 तास पण नाही झोपलो. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. मला जोरात बोलावं लागतंय कारण की ना हायवेवर आहे मी. सो फायनली 150 किलोमीटर पार झालेले आहेत आणि आम्ही ऑन द वे आलेलो आहे. सो तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. तुम्ही थोडेसे झलक बिलक बघून तुम्हाला कळालं तर असेल की काय नक्की सीन आहे. सो आम्ही निघालेलो आहे खानदेशच्या दौऱ्यावर. मी चाललेलो आहे माझ्या घरी. तो आपला असं थोडंसं सीन झाला ना की आपण गेलेलो होतो. नाही, मी एक काम करतो, इथं खूप आवाज चालू आहे तर मी तुम्हाला डिटेल ना थोडंसं ऑन द वे रस्ता सांगतो. सध्या पहिले ना ब्रेक घेतलेला आहे राव आपण. का? कारण की आपल्याला प्यायचा होता चहा आणि चाय ब्रेक तो बनता यार. आम्ही जर्नी 5:30-5:30ला सुरू केलेली. आता ऑलमोस्ट 8 वाजता झालेले. खूप सारी जर्नी पार केलेली आहे. बायको ये बायको चहा. थंडी मस्त ना. चहा प्यायचा का? हो, पाणी. तसं तरी सध्या आम्ही अवॉइडच करतो की बाहेरचं जास्त खायचंच नाही आपल्याला. पण चहा वेळा तर चालताय. पाणी आपण घेऊन घेतलेलं आहे. चलो चाय 2 चहा. भाजून 60 रुपये आणि असंच 130 रुपये किलो. काय म्हणते? 130 रुपये किलो हुरडा भेटलेला आहे आम्हाला. एक छोटासा ब्रेक पडलेला आहे. पण त्या ब्रेकमध्ये मी म्हटलं तुम्हाला 2 मिनिटं तुम्हाला सांगून देऊ की नक्की काय चाललेलं आहे. सीन असा आहे ना की तुम्ही गोवाची सिरीज बघितली असेल आणि मला आय होप की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल. नसेल तुम्ही जर मिस केलेलं असेल तर तुम्हाला ती सगळी लिंक तुम्हाला मिळून जाईल. पण आता आपले प्रॉपर ब्लॉग सुरू झालेले आहेत. तुम्हाला मी गोव्यामध्ये सगळं ट्रॅव्हलिंग दाखवलेलं आणि आपला आहे फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. सो आता जरा ट्रॅव्हलिंग म्हणून फॅमिलीवर येऊ. पण फॅमिलीसाठी सुद्धा ट्रॅव्हलिंग करावं लागत आहे. कारण की काय झालं माहिती का की गोव्यावरून जसं आम्ही आलो तशी दिवाळी आलेली. दिवाळी आल्यामुळे आणि सगळ्यात मेन नवीन घरात पहिली दिवाळी होती म्हणून कुठेच जाणं बिणं काहीच नाही. आपण मस्त घरीच सेलिब्रेट केलेलं. पण दिवाळीचं मेन महत्व काय असतं म्हणजे दिवाळी सेलिब्रेट करतो ना याचा मी काय विचार करतो की ना ह्या सगळ्या फेस्टिवल म्हणजे गणपती फेस्टिवल असो, दिवाळी फेस्टिवल असो किंवा कोणताही फेस्टिवल असो, हे सगळ्या गोष्टी आहे ना गॅदरिंग किंवा ना आपल्या सगळ्या फॅमिलीला एकत्र आणायची ही सगळी एक ना छोटासा प्रयत्न असं मला वाटतं. जसं की सो हा गणपती फेस्टिवल सुद्धा टिळकांनी जो सुरू केलेला होता याच्या मागे एकच कारण होतं की ते फ्रीडम फायटिंग चालू होती. पण त्याच्यामध्ये पण लोक एकत्र येतील, 4 गप्पा मारतील, एकमेकांच्या हावभाव किंवा ते सगळ्या गोष्टी केल्या जातील. सो हेच एक मेन कारण होतं असं मला वाटतं की फेस्टिवलच्या मागे. आणि दिवाळीमध्ये आमचं ते थोडंफार राहून गेलं होतं कारण की जसं तुम्हाला म्हटलं की नाही जेवढे गावपळीत आणि सगळ्या ऑफिस वगैरे सुट्ट्यांमध्ये नाहीच जमा होतं. फायनली युएसच्या क्लायंटसाठी काम करण्याचा आता फायदा झालेला आहे. युएसला आलेला आहे थँक्स गिव्हिंग आणि त्यांचे 2 सुट्ट्या पडलेल्या होत्या. मी म्हटलो बायकोच्या सुट्ट्या नव्हत्या. बायको बिचारीला मी असंच उचलून आणलेलं. तिचं ऑफिस चालू आहे आणि मी म्हटलं की चल
तू राहा, तू तुझं ऑफिस कर, मी ड्रायव्हिंग करतो, चलो निकलते आहे आणि पोहोचू आपण आपल्या घरी. मस्तपैकी दिवाळी सेलिब्रेट करू. मेन दिवाळी तर नाही जमली, पण आपली 11 आलेली आहे आणि त्यामुळे दिवाळी सेलिब्रेट करायचं अजून आम्हाला एक ना ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. सो तीच आम्ही करू. आता ऑलमोस्ट आहे ना आम्ही हाफ वे येऊन गेलेलो आहे आणि आपल्याला ना एक लवकरच एक आहे ना औरंगाबादचा एक छोटासा स्टॉप लागणार आहे. तर आता ना पटकन मी ड्राईव्ह करून घेतो, पोहोचतो आणि बाकी तुम्हाला पुढचं ना जर्नीमध्ये सांगत राहतो. मेन म्हणजे ना आपल्याला सरप्राईज करायचं आहे, तर सरप्राईजसाठी तुम्ही वेट करा, जाम मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. तर चलो ही जर्नी आपली ना आपण कंटिन्यू करू. आणि पोहोचलो आहे आम्ही. कुठे लावू? बायको एकदम खुश, तिच्या आली ती मावशीकडे. वा वा वा, लग्नानंतर तर ना पहिल्यांदाच आलेली ती मावशीकडे. आमचा हा औरंगाबादचा सगळ्यात पहिली जर्नी आहे आमची. पण तसं तर सेपरेट करायची आपल्याला, अजून नाही करायची आहे, पण म्हटलं आली लहर केला कहर वाला सीन आहे आमचा. हो ना, तसं निघणं होत नाही ना. A few moments later. काय चाललंय किचन मध्ये? अरे वा पंचपक्वान. वाव, भज्या निघून राहिलेल्या आहेत, मावशीच्या स्पेशल भज्या. हमारे घर के सब तुम्हें टोपी पहनाएंगे. पहले मामा ने पहनाई थी, अभी काका ने. हो. मस्त एकदम. औरंगाबादचा आम्ही तर निरोप घेत आहे. चलो 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 चलो. तेच एक फायदा झाला की स्वतःची गाडी आहे, नाहीतर राहू बस काय आपली थांबते का एवढा वेळ. अशा ठिकाणी पोहोचलेलो आहे की इथून आता आम्हाला CNG मिळणार नाहीये. तर बऱ्यापैकी 3 kg पर्यंत भरले गेले. तर लेट्स सी आता कुठपर्यंत जाते गाडी आपली. आणि फक्त 20 किलोमीटर राहिलेले घरी पोहोचायला. आई आणि पप्पांना अजिबात नाही माहिती, त्यांना जोरात म्हणजे सरप्राईज एका मोठ्या लेवलला जोरात शॉक देणार आहे असं बोलणार होतो मी. खरंच त्यांना एक मोठा शॉक देणार आहे मी. फुल सरप्राईज, जोरात सरप्राईज देणार. ठीक आहे, जोरात सरप्राईज. बायकोने म्हटलं तर जोरात सरप्राईज देणार आहे. अजिबात त्यांना माहित नाही, त्यांना अजिबात माहित नाहीये. आणि हे बघा आमचं गाव आलेलं आहे, ऑलमोस्ट जवळ आलेलो आहे. अजून तरी थोडस आहे बाकी आपलं. गप्पा मारतायत. हाँ तो यही तो खासियत है टोपी वाल्यांची. गाव खानदेश. तर आम्ही आता आलेलो आहे ऑलमोस्ट. आणि ना
आता तेच विचार करतो की काय करायचं आता नक्की सरप्राईज कसं करायचं, कारण की ना घरी पाहुणे सुद्धा आलेले आहेत आणि ह्या टायमाला मोस्टली पप्पा आहे ना शेतात असतात आणि अच्छा आता मग असं विचार चालू आहे की पहिले पप्पांना सरप्राईज करू मग आईला करू, ते कळत नाही. पण म्हटलं की थोड्या वेळानं आता एक काहीतरी नवीन एक जुगाड करावा लागणार असं वाटतंय मला. पुढे पुढे बघा तुम्ही सगळं काय कसं सरप्राईज येतो. हा तुम्ही आता व्हिडिओला बघा, कारण की ना तुम्हाला स्टार्टिंगला तर कळालंच आहे की सरप्राईज झालेले आहे, पण ते कसे होणार आहे ना हे तुम्हाला मी डिटेल दाखवतो. आता ना मी काय म्हणते की पप्पांना जर सांगितलं हा म्हणजे घेऊन आलो आपण सोबत घेऊन येऊ ना, हा मग आईला वाटेल की पप्पांना तर माहिती होतं मागच्या वेळेस सारखं हा सरप्राईज कसलं. म्हणून मी म्हणते बरे घरी जाऊ आईला सरप्राईज देऊ, सगळ्यात पहिले आईला आणि द्यायचं. मग आईला म्हणू की पप्पांना फोन लावा आणि बोलवा घरी असंच काहीतरी काम आहे म्हणून, मग त्यांना सरप्राईज. हा यार गुड आयडिया आहे, पण ना मला वाटतं की ना आपण आहे ना याला फुल प्रूफ करायसाठी ना कॉल करून घेऊ पहिले पप्पांना, आयडिया घेऊन घेऊ पप्पा कुठे आहे. म्हणजे आपण आपल्याला वाटतं की ते शेतात असतील, पण आता पाहुणे आले आणि आज छोटी दिवाळी आहे. छोटी दिवाळी काय मोठी एकादशी, मोठी एकादशी, छोटी दिवाळी, ग्यारस असे बरेच नाव आहेत. आणि मग तेच आमचा प्लॅन होता की दिवाळी नाही जमली तर चला हा दिवस तर नक्की एक छोटी दिवाळी तर करूच करू घराबरोबर. तर पप्पांना कॉल केलेला तर मला तरी बेस्ट वाटतंय का बायको की आयडिया येऊन जाईल की पप्पा शेतात की घरी आहे. पण तुम्ही भेटू नका पण पहिले. नाही भेटणार पण आयडिया घेऊन घेऊ. मेरा आयडिया सही आहे. कारण की आईला फोन केला ना तर मग आई पोचल्यावर आहे ना ती म्हणजे मला वाटलेलंच हेच बोलणार आहे आई ना. काल ऍक्च्युली ना आम्ही ना असंच इन जनरल आईला डेली असं नॉर्मल कॉल लावलेला होता. आईला विचारलं काय चाललंय कसं चाललंय, तर ती म्हणत होती की अरे मला वाटलेलं तू येशील, मला अजून पण वाटतं की तू येशील, बघ तू टाइम काढ, हे कर ते कर. आणि आम्ही हा मीन वाईल मध्ये हा छोटासा प्लॅन करून ठेवलेला होता सरप्राईजचा. संडेला आम्ही आपला संडेचा प्लॅन होता की करू दिवाळीच्या दिवशी, दिवाळीच्या वेळी. नाही या मागच्या संडेला आपण विचार केलेला ना. हा या बरोबर. पण त्यांना त्याच्यावर काहीच माहित नव्हतं, ते सगळे म्हणजे सिक्रेट टॉपिकच होते. पण तरी ती म्हणायची की मला वाटतंय की तू येणार होता, मला असं वाटलेलं की तू येशील. आता बघू पचका नको व्हायला आमच्या सरप्राईजचा, कारण की ती एकच शब्द बोलून मोकळून जाणार, तर बोलते मला वाटलेलं कालच बोलल्यावर. म्हणून आईला कॉल नाही करायचा आहे, पप्पांना कॉल करायचा आहे. कुठे जायचं आपल्याला? अरे जरा मॅप. आणि आमच्या एरियामध्ये एंट्री झालेली आहे. फुल नॉस्टॅल्जिया, लहानपण सगळं आठवायला सुरू होऊन जातं अशा गोष्टीत. बरेच काही चेंजेस तर झालेलेच आहे, पण तरी बचपन का बचपन नाही, बचपन का बचपन. हा ना, हा संध्याकाळचा झाडू मारायचा वेळ झालेला आहे सगळ्यांचा, काढून झालेला आहे सगळ्यांचा. हा म्हण राय ना काय शूटिंग चालू. चला आता एंट्री मारून घेतोय. एकदम मोठं सरप्राईज. विचार पण नाही करू शकत. तेच तर सरप्राईज होतं. आम्ही आतमध्ये जाणार होता, मला कळालं पण नाही की तिथे बसलेली आहे. मी म्हटलं तुझी गाडी होती का? मला वाटतं राकेशकडेच कोणाची गाडी आली, मला गाडीचा आवाज आला. अजीव गुच्चूप काय करते तू आई?
राम राम. काय म्हणता, कशी तब्येत? पहिले पप्पांना फोन लावला, कुठे कुठून आले म्हटलं. हा, पप्पांना फोन लावला, ते धुळ्याला आहे. त्यांना काही सांगितलंच नाही मी. तुम्ही सांगू पण नका. त्यांच्या आल्यावर त्यांचं बघू आता काय होतं. म्हणजे तुमचे ऑफिस चालू आहे, ऑफिस चालू आहे, direct घरात. चला. आजीनी ओळखली की नाही तुला? मला वाटलं पण ते झाले काय सांगताय का गुणात म्हणे. ओळखली की नाही आजींनी? मला माहिती नाही आहे अजित बुवा. कोण आहे आजी? पुण्याला शेत म्हणे, मला काय माहिती दीपक माझ्या डोक्यातच नाही. काय? माहिती नाही ना कोणची. अरे ओळखतच नाही तुला, ओळखतच नाही कोणी. काय माहिती कोणचे? एकदम मस्त. दिवाळी छान गेली. दिवाळी दिवाळी बिघडून पडतो आहे. आज दिवाळीच आहे ना, छोटी दिवाळी. आवड्या. मग दवाई नाही जमेल होता, मग आता म्हणून तयार नाही, करा. नाही, जमेल कायच आहे, नववं घर होतं. मग समजेल ते बरोबर. काय लग्नातच भेटलेलं लास्ट टाइम. लग्नानंतर आता पहिल्यांदा. इथला उत्तर दे. मी आहे ना ट्रॅक्टरच्या इथं उभा आहे, कारण की ना पप्पांची वाट बघतोय. अजूनपर्यंत पप्पा आले नाहीये, त्यांना अजून सरप्राईज करायचं बाकी आहे. सो मस्त वेगळं आपले ट्रॅक्टर राईड चालू आहे. अरे यार, आजीने काय मोठा जोक मारला. म्हण. नाही मी नाही. नाही नाही, तुम्ही बोला. तुम्ही म्हणा, तुम्ही छान म्हणतात. मांडवाच्या दारी कुजला वारू. हा. तुम्ही किती बी प्या दारू, पण मला नका मारू. Audio Jungle.